असंच आहे मित्रांनो. आता मारायचा आहे सोयाबीनला पंप. तर आता पंप घेते आणि शेतात जायचे पंप घेऊन. तर चालले आता शेतात. तर पंप मारायच्यात सोयाबीनला. तर पहा अशी पंप टांगायला गाडीवर एकटीचे पंप पाठीव टांगलाय आणि इथं याच्यातच अडकून घेतलं आहे पंपाची पाईप, म्हणजे चाकात यावं नाही म्हणून. चला मी आता गेट लागते आणि जाते शेतात. चला तीन पंपाचेच औषध होतं. रोगर, सिनोमोन, नेट काहीतरी अजून एक होतं. असे 2-3 औषध होते. एक अवतार होता. असे 3 मिळून औषध उरलेले होते पहिले. तेच मारले ना. आता औषध संपले. आता घरी जाते, दुकानात जाऊन औषध घेऊन येते. तर पहा चला आता मला जायचं ढवळगावला आणि औषध घेऊन यायची. आता आले औषधं घेऊन. संपलं होतं मागाशी. 3च पंपाचं औषध होतं. ते घरचं उरलेलं होतं मागल्या वेळेस म्हणजे कांद्याचं होतं आणि तेच मारलं मी 3 पंप आणि पंप पण इथंच ठेवला. आता मी ढवळगावला जाऊन औषध घेऊन आले. तर पहा आता पंप पण घ्यावं लागेल. तर पहा औषध संपलं होतं, मग औषध आणायला गेले होते. तर औषधं लय महाग आहे. फौजी साहेब म्हणले 4 आण्याचा मसाला नाही 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला, अशी गंमत आहे. तर पहा ते खर्च होतो शेतीला. तर मालाचे पैसे होत्यात का नाही होत्यात आणि अगोदरच एवढा खर्च करायचा. काल परवा औषधं आणायला गेले तर 3,500ची औषधं दिली होती आणि आता ही 1,500 रुपयाची औषधं घेऊन आले आणि 3 पंप मारले. ते तर वायलीच राहिले. तर पहा असं असतं शेतीचं काम. कोंबडी असते 4 आण्याचा आणि मसालाच असतो 12 आण्याचा, अशी गंमत आहे शेतीची पण. तर पहा आता पंप मारायचे आहे. 15 पंपाचं औषध आणले आणि मगाशी 3 मारले आहे. तर पहा चला. तर पहा यो आहे स्टिकर आणि हा आहे कोरस नावाचं एक औषध आहे आणि हे एक आहे हिटलॉर एक आहे आणि अजून एक दिलेला आहे. हे आहे मॅट्रिक्स आहे मॅट्रिक्स. पहा कीटकनाशक मारायचं काम चालू आहे. तर पहा अर्धा पंप भरून घेतलेला आहे अगोदरच. तर औषध डायरेक्ट नळीत जात नाही, त्याच्यामुळं थोडा अर्धा पंप भरून घ्यायचा